नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। अंडा बिर्याणी करण्यासाठी मी इथे बासमती राईस घेतलेला आहे। तो साधारण 15 मिनिटापूर्वीच मी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे। 6 अंडी मी बॉईल करून घेतलेली आहेत। 3 मीडियम साईजचे कांदे मी उभे काप देऊन चिरून घेतलेले आहेत। थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली, पुदिना सुद्धा मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। एक छोटी वाटी दही किंवा चमच्यानी सांगायचं झालं तर 6 चमचे दही घेतलेले, एक मीडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि 6 हिरव्या मिरच्या मी मधोमध काप देऊन चिरून घेतलेल्या आहेत। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे साजूक तूप आणि थोडं गरम दूध घेतलं होतं आणि त्यामध्ये मी केशरच्या 14 ते 15 पाकळ्या साधारण 10 ते 15 मिनिटापूर्वी भिजत ठेवलेल्या, चवीनुसार मीठ लागणार आहे। आणि खड्या मसाल्यामध्ये मी 2-3 तमालपत्र घेतलेले, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले, अर्धा चमचा शहाजिरे घेतलेले आणि 1 चक्रफूल घेतलेले, 1 मसाला विलायची, 2 हिरवी विलायची, 4 लवंगा आणि 6 मिरी घेतलेली। मी अंड्यांना असे थोडे काप देऊन घेणार आहे, छोटे छोटे। मी सगळ्या अंड्यांना कट देऊन घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे, थोडी हळद घालायची आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे आणि छान अंड्याला सगळीकडे लावून घ्यायचे। हळद, तिखट आणि मीठ आपण अंड्याला लावून घेतलेले। मी गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालणार आहे। मी अंडा बिर्याणी तुम्हाला आज कुकरमध्ये करून दाखवणार आहे। तेल भरपूर घालायचं आहे, आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। तेल गरम झालेले, आता आपण त्यामध्ये कांदा घालूया। मी 3 मोठे कांदे घेतले होते, त्यामधले मी 2 कांदे साधारण 2 कांदे ह्याच्यात टाकलेले आहेत आणि थोडे कांदा शिल्लक ठेवलेला आहे। कांदा आपल्याला चांगला लाल तळून घ्यायचा आहे। आपण बिर्याणीला कांदा जसा तळतो अगदी तसाच तळायचा आहे, त्यामुळे मी तेल थोडं जास्त घेतलेलं आहे। आणि कांदा तळताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची। तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। कुकरमध्ये ही अंडा बिर्याणी खूप साध्या सोप्या पद्धतीने झटपट होते, जास्त वेळ लागत नाही। कांदा आपला परतून झालेला आहे, आता मी काढून घेते। ज्या तेलामध्ये मी कांदा परतून घेतला होता त्यातच आता अंडी परतून घ्यायची आहेत। अंडी मी चांगली 1-2 मिनिटं परतून घेणार आहे, त्यानंतर आपण काढून घ्यायची। 2 मिनिटं झालेली आहे, अंडी चांगली परतून झालेली आहे। मी आता काढून घेते। आता आपण तेलामध्ये तमालपत्र घालूया, दालचिनी, लवंग, मिरी, हिरवी विलायची, चक्रफूल आणि मसाला विलायची। आता आपण कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झालेला आहे, आता आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया आणि आलं लसणाची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे। साधारण 1 मिनिट मी परतून घेतलेली आलं लसणाची पेस्ट। आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो पण आपल्याला चांगला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला शिजतो। साधारण 3 मिनिटं झालेली आहे, टोमॅटो चांगला शिजला आहे, मऊ झाला आहे। आता आपण त्यामध्ये पावडर मसाले घालूया, हळद, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि
इथे मी 1 चमचा गरम मसाला घेतला आहे, त्यातला मी अर्धा चमचा आत्ता घालणार आहे, अर्धा मी नंतर वापरणार आहे। आता आपण हे मसाले चांगले 1 मिनिट परतून घेऊया। एक मिनिट मी मसाले चांगले परतून घेतलेले आहेत। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दही घालायचे, किंवा गॅसची फ्लेम तुम्ही ऑफ केली तरी चालेल। आणि दही घातल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं आहे। आता मी चांगलं 2 मिनिटं परतून घेतलेले दही घातल्यावर। त्यामध्ये आता आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत। मी साधारण 2-3 मिरच्या घातल्यात आता। थोडी पुदिन्याची पानं घालायची आहे, थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला पाणी घालायचं आहे। मी ह्या 2 वाटी राईस घेतलेला होता, तर त्यामध्ये मी आता 2 वाटीच पाणी घालणार आहे आणि ह्याच वाटीने पाणी घेणार आहे। टोटल आपल्याला 2 वाटी राईससाठी 2.5 वाटी पाणी घालायचं आहे। तर मी ह्याच 2 वाटी पाणी घालणार आहे। आधी मी 2 वाटी पाणी घालणार आहे आणि राहिलेलं पाणी मी नंतर वापरणार आहे, अर्धा वाटी। आता छान मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचे। तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता आपण अंडी घालायची आहेत। मी 4च अंडी घातलेली, 2 अंडी शिल्लक ठेवली, ती नंतर आपण वरतून घालूयात। आता तळलेला कांदा घालणार आहे मी, थोडा आत्ता वापरायचा आहे, थोडा नंतर वापरणार आहे। थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडा पुदिना घालायचा आहे। आणि आता आपल्याला राईस घालून घ्यायचा आहे। आता मी राईस घालणार आहे। अगदी हलक्या हाताने आपण राईस घालायचा आहे सगळीकडे। आता राईस घातलेला आहे मी आता वरतून त्याच्या कांदा घालायचा आहे। पुन्हा मी तळलेला कांदा घालणार आहे थोडा। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। कोथिंबीर घालायची पुन्हा थोडी। थोडा पुदिना घालायचा आहे आणि ह्या थोड्या हिरव्या मिरच्या मी शिल्लक ठेवल्या होत्या, त्याही घालायच्या आहेत। थोडंसं तूप घालायचं आहे वरतून, साजूक तूप घातले मी। आणि केशर आणि दूध आहे ते पण घालायचं थोडं। ही 2 अंडी शिल्लक ठेवली होती, ती मी वरतून ठेवली। आणि आता अर्धी वाटी पाणी जे शिल्लक ठेवलं होतं तेही मी थोडं थोडं करून वरती घालणार आहे। आणि आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे, चमच्याने हलवायचं नाही आहे। मी थोडा गरम मसाला शिल्लक ठेवला होता, तो वरतून घातला आहे आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे। कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन देणार आहे। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं प्रेशरही पूर्ण निघून गेलेले। आता आपण बिर्याणी चेक करूया। आपली बिर्याणी तयार करून झालेली आहे। आता मी वरतून थोडी कोथिंबीर घालते, थोडा पुदिना घालते आणि साजूक तूप घालायचे थोडं आणि बिर्याणी काढून घेऊयात। थोडा कांदा घालूया वरतून आणि बिर्याणी काढून घेऊयात। खूप छान झाली बिर्याणी। राईस पण एकदम व्यवस्थित
शिजलेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे. आता मी काढून घेते. तयार झाली आपली गरमागरम अंडा बिर्याणी. खूप साधी सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.